कशाचा आहे, जावाचा आहे. तुमचा जो जावाचा टॉपिक आहे तो आपण सुरू केलेला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार आहोत, W3 स्कूल ओपन करायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला, W3 स्कूल ओपन करायचं आहे. त्याच्यामध्ये W3 स्कूलमध्ये जे सगळे वेब लँग्वेजेस आहे, प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहे, त्याच्यामधून आपल्याला जावा सिलेक्ट करायचे आहे. ठीक आहे. आता ही जावा इथे सिलेक्ट केलेली आहे. त्याचं जे होम पेज आहे हे तुम्ही बघू शकता, जावा ट्युटोरियल. त्याच्यामध्ये काय आहे, जावा इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज, पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ती तुम्ही कोडिंग करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे मोबाईल ॲप, वेब ॲप, डेस्कटॉप ॲप, गेम्स आणि खूप काही तयार करण्यासाठी जावा महत्त्वाची लँग्वेज आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण होममध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा बेसिक जो आहे, एक मिनटं बॅक जाऊ आपण, स्टार्ट लर्निंग जावा. त्याच्यामध्ये तुम्हाला जावाची डेफिनेशन, ते कशासाठी यूज आहे, का बरं जावाचा यूज होतो, हे सगळं जे तुम्हाला आतापर्यंत मी डिस्क्राईब केलेलं आहे ते सगळे पॉईंट्स इथे दिलेले आहेत. ते तुम्ही बेसिक वाचून घ्यायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जावा सुरुवात करायची आहे. कशापासून आपण जावाची सुरुवात करूया. जावा काय आहे, एक वेगळं डिफरंट प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. जावा वर्क्स ऑन डिफरंट प्लॅटफॉर्म. जसं विंडोजवर सुद्धा काम करते, तो मॅकवर सुद्धा काम करते, लिनक्स आणि रॉसबेरीवर. खूप काही ॲप्लिकेशन असतात जे काय फक्त एकाच सॉफ्टवेअरवर, ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतात. पण जावा कसं आहे, विंडोजवर पण काम करतो, मॅकवर पण आणि लिनक्स आणि रॉसबेरीवर. ठीक आहे. सध्या आपण कशावर शिकत आहोत, विंडोज. ठीक आहे. विंडोज 10 आपल्याकडे आहे, आपण त्याच्यामध्ये तेच शिकत आहोत. त्याच्यानंतर इट इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज. ही जगामधली सगळ्यात महत्त्वाची आणि खूप फेमस अशी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ठीक आहे. इट हॅज अ लार्ज डिमांड इन करंट जॉब मार्केट. आजकालच्या जॉब मार्केटमध्ये याला खूप डिमांड आहे. जर तुम्ही जावा जावा कोर्स कंप्लीट केलेला आहे आणि ITI झालेला आहे तर तुम्हाला चांगला पॅकेज भेटू शकतो कंपनीमध्ये. ठीक आहे. इट इज इझी टू लर्न अँड सिम्पल टू यूज. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही याला शिकू शकता आणि काम करू शकता याच्यावर. ठीक आहे. इट इज ओपन सोर्स अँड फ्री. ओपन सोर्स म्हणजे काय, त्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही फीज वगैरे काही पे करावं लागत नाही आहे. तुम्हाला ते फ्रीली अवेलेबल आहे. कुठे, आपल्या ऑनलाईन. ठीक आहे. गुगलवर ऑनलाईन तुम्ही डाउनलोड करू शकता त्याला आणि ते फ्रीली तुम्हाला अवेलेबल आहे. त्याच्यामुळे ते ओपन सोर्स आहे, त्याच्यासाठी काहीही तुम्हाला पे करायची गरज नाही आहे. ठीक आहे. इट इज सिक्युअर, फास्ट अँड पॉप्युलर. काय कशी आहे ती, सिक्युअर आहे, हॅकिंग होणार नाही. जर याच्यामध्ये तुम्ही एखादी ॲप बनवत आहे किंवा काय, तर तुम्ही ते त्याच्यामध्ये सिक्युअर राहाल. ठीक आहे. फास्ट पण आहे आणि पॉवरफुल पण आहे. इट हॅज ह्यूज कम्युनिटी सपोर्ट. याच्यामध्ये टेन्स ऑफ मिलियन्स ऑफ डेव्हलपर्स काम करतात. खूप साऱ्या लोकांचा इथे सपोर्ट्स आहे. तुम्ही जर एखादा जण जर जावा बेसिक जर शिकलेला असेल तर तुम्हाला आणखी ॲडव्हान्समध्ये शिकण्यासाठी खूप जण मदत करू शकतात. ठीक आहे. जावा इज अन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. कशी आहे ती, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ती सिमिलर आहे, कोणासोबत आहे, C++च्या सोबत आहे ती. ठीक आहे. आणि हे सगळे जे बेसिक पॉईंट्स आहेत त्याचे झाल्यानंतर गेट स्टार्टेड करायचं आहे तुम्हाला. वेन यू आर फिनिश विथ धिस ट्युटोरियल, तुम्हाला एक ट्युटोरियल कंप्लीट करायचं आहे. आणि तो ट्युटोरियल कंप्लीट केल्यानंतर तुम्ही आधीचं जे त्याचं थिअरॉटिकल काम तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुम्ही काय करणार, एबल होणार, सक्षम होणार कशासाठी, जावा प्रोग्रामिंग कोड तयार करण्यासाठी. ठीक आहे. बेसिक कोड तुम्ही तयार करू शकता. ठीक आहे. इट इज नॉट नेसेसरी टू हॅव एनी प्रायर प्रोग्रामिंग एक्सपिरियन्स. तुम्हाला याच्यासाठी कुठलाही एक्सपिरियन्स लागण्याची गरज नाही. तुम्ही फ्रेशर आहात, तुम्हाला कुठलाही झिरो नॉलेज जरी असलं तरी तुम्ही इथून स्टार्ट करू शकता. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला हा जावा तुम्हाला स्टार्ट करायचा आहे. गेट स्टार्टेडमध्ये तुम्हाला पहिले जावा इन्स्टॉल करावं लागेल. कारण बघा, आता तुम्हाला जावा शिकायचं आहे पण तुमच्या कम्प्युटरमध्ये जावा इन्स्टॉलच नसला तर तुम्ही त्याच्यावर कोड कसा करणार, रन कसा करणार. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाच्या स्टेप्स काय आहे, पहिले तुम्हाला जावा इन्स्टॉल, हे सगळ्यात कशी महत्त्वाची स्टेप आहे. जेव्हा तुम्ही थेरी लिहिणार त्याच्यामध्ये ही पहिली स्टेप लिहायची. ठीक आहे. सम PC माइट हॅव जावा ऑलरेडी इन्स्टॉल्ड. ठीक आहे. काही PC मध्ये ऑलरेडी जावा इन्स्टॉल असते पण आपल्याकडे कोणत्या PCवर नाही आहे. ठीक आहे. काही PC आपले फॉर्मॅट होतात, मधामध्ये बंद पडतात. ठीक आहे. रिबूट होतात. त्याच्यामुळे खूप साऱ्या PCवर नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, पहिले टू चेक इफ यू हॅव जावा इन्स्टॉल्ड ऑन अ विंडोज PC, सर्च इन द स्टार्ट बार फॉर जावा और टाईप द फॉलोइंग इन कमांड प्रॉम्प्ट. ठीक आहे. काय करायचं आहे, पहिले तुम्हाला चेक करायचं आहे. काय करायचं आहे, चेक तुमच्या विंडोज PC मध्ये जावा आहे का. जर नसेल तर तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. चेक करायसाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिले कमांड प्रॉम्प्ट, सर्च इन द स्टार्ट बार फॉर जावा और टाईप द फॉलोइंग इन कमांड प्रॉम्प्ट. ठीक आहे. कमांड प्रॉम्प्टमध्ये हे असं पूर्ण तुम्हाला जावा असं टाईप करायचं किंवा इथं तुम्ही स्टार्ट बारवर जावा असं सर्च करू शकता. ठीक आहे. इथे काय आलेलं आहे, तुमचं जावा आलेलं नाही आहे, जावा स्क्रिप्ट येत आहे. ठीक आहे. ठीक होते पहिलं, जावा आलेलंच नाही आहे. ओके.
त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय म्हणते तुम्हाला, कमांड प्रॉम्प्टमध्ये असं टाईप करायला सांगितलं आहे, सी युजर देन युअर नेम देन जावा. ओके, हे व्हर्जन तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. तर तुम्हाला आधी जायचं सगळ्यात आधी कमांड प्रॉम्प्टवर, CMD फॉर कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचं आहे हे, ठीक आहे, युजर, आणि याच्यामध्ये तुम्हाला इथं जावा टाईप करायचं आहे. ओके, सो इथं तर ॲडमिन आलेला आहे युजर नेमच्या जागी, इथे जावा टाईप करू आपण. ठीक आहे, आता इथं काय म्हटलेलं आहे, एरर आलेला आहे बघा. इफ जावा इज इन्स्टॉल्ड यू विल सी समथिंग लाईक धिस. जर इन्स्टॉल्ड असेल, ठीक आहे, तर असं येईल जावा व्हर्जन 22.0.0. ठीक आहे, या व्हर्जनचं काय आहे, इथे जावा इन्स्टॉल्ड आहे LTS, आणि ते जावाचं पूर्ण इथे डिस्क्रिप्शन आलं आहे, जावा TM SE रनटाईम एन्व्हायरमेंट. ठीक आहे, हे सगळं त्याचं जे आहे व्हर्जन आणि हे सगळे त्याचे डिटेल्स आलेले आहे इथं. ठीक आहे, पण आपल्याकडे काय आलेलं आहे बघा, आपण जेव्हा सर्च केलं तेव्हा काय आलेलं आहे, जावा इज नॉट रिकॉग्नाइज्ड ॲज अन इंटरनल ऑर एक्सटर्नल कमांड ऑपरेबल प्रोग्राम ऑर बॅच फाईल. ठीक आहे, म्हणजे इथं काय आहे, तुमच्याकडे जावा इन्स्टॉल नाही आहे. ठीक आहे, म्हणून तुमच्याकडे हा एरर आलेला आहे. ओके, कळलं तुम्हाला दोघांमधला डिफरन्स. मग तुम्हाला याच्या आधी काय करावं लागेल, तुमच्याकडे नाही आहे तर तुम्हाला तो इन्स्टॉल करावा लागेल. ठीक आहे, देन आफ्टर इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला मग ह्या समोरच्या स्टेप्स फॉलो करायच्या आहे. In this tutorial we will write Java code in the text editor. However, it is possible to write Java in integrated development environment IDE such as Intel IDE, IDEA, NoteBeans or Eclipse. ठीक आहे, which are particularly useful when managing large collection of Java files. हे थोडं ॲडव्हान्समध्ये आहे. ठीक आहे, जर तुमच्याकडे IDE इन्स्टॉल नाही आहे तर तुम्हाला ते इन्स्टॉल करावं लागेल आणि ते पॉसिबल तुम्हाला त्याचे पॉईंट्स बघावं लागेल. ठीक आहे, जावा क्विक स्टार्ट हे थोडंसं ॲडव्हान्स आहे. तुम्हाला आता बेसिक काय करायचं आहे, सगळ्यात आधी तुमचं मेन मोठं काय राहील, तुम्हाला जावा इन्स्टॉल करावं लागेल. ठीक आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला काही समोरचं कळणार नाही. समजलं एवढं? तर आधीची स्टेप तुम्हाला काय करावं लागेल, जावा इन्स्टॉल करावं लागेल. मग तुम्ही गुगलवर जाल, तिथे तुम्हाला जावा कंपायलर आणि जावा एडिटर दोन्ही पण बघावं लागेल. स्टॉप करून पॉज करून दे. सो आता तुम्ही काय केलेलं आहे, इन्स्टॉल केलेलं आहे. आता तुम्ही काय केलेलं आहे, जावा इन्स्टॉल केला आहे. ठीक आहे, तर कसं चेक करणार तुम्ही आता जावा इन्स्टॉल केलेलं आहे ते कसं करणार, मग तुम्ही जावा इन्स्टॉल केलेलं चेक कमांड पाहून ओपन करायचं आहे, टाईप करायचं आहे. ओके, ठीक आहे, चला मग सर्चमध्ये टाईप करा स्टार्ट मेनूवर CMD किंवा कमांड प्रॉम्प्ट. ओपन करा कमांड प्रॉम्प्ट, टाईप करा तिथे स्पेस डॅश वर्जन. काय करायचं नंतर एंटर. ओके, सो आता एंटर केल्यानंतर तुमचं हे वर्जन इथे इन्स्टॉल झालेलं आहे. काय आलेलं लिहून, जावा वर्जन 23.02. ओके, आणि डेट दिलेली आहे आजची. आजची डेट आहे का कधीची आहे, 1/21. कारण इथलं डेट फॉर्मॅट चेंज होता का. बरं ठीक आहे, ज्या दिवशीचं आहे ऑलरेडी तिथे इन्स्टॉल ते डेट तिथे दाखवलेली आहे. ठीक आहे, आणि तुमचं पूर्ण जे डिस्क्रिप्शन आहे ते आलेलं आहे इथं, म्हणजे इथं जावा काय आहे, इन्स्टॉल्ड आहे. ओके, समजलं तुम्हाला आता हे, तुम्ही जे इन्स्टॉल केलं ते इन्स्टॉलेशन प्रोसेस समजली आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप करायची आहे आपल्याला आता कोड रन करायचा आहे. काय करायचं आहे, कोड रन करायचा आहे जावाचा. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप करायची आपल्याला. बघा आता तुमच्याकडे इन्स्टॉल केलेलं आहे. सो आता काय करणार तुम्ही, जावा क्विक स्टार्ट करणार. ठीक आहे, इन द जावा एव्हरी ॲप्लिकेशन बिगिन्स विथ अ क्लास नेम. ठीक आहे, क्लास नेमने तुम्हाला सुरुवात करायचं आहे, पब्लिक क्लास मेन. ओके, आणि त्याच्यानंतर
क्लास मस्ट मॅच द फाईल नेम पण टाकायचे आहे तुम्हाला. लेट्स क्रिएट अवर फर्स्ट जावा फाईल. ओके, सो आता तुम्हाला काय करायचं आहे, एक जावा फाईल क्रिएट करायची आहे. पहिली जावा फाईल काय करायची आहे, क्रिएट करायची आहे. ठीक आहे. द फाईल शुड कंटेन अ हॅलो वर्ड मेसेज. तुम्हाला बेसिकमध्ये काय घ्यायचं आहे, मेसेज हॅलो वर्ड. ठीक आहे. आणि तुम्हाला हा मेसेज कुठे टाईप करायचा आहे, कॉल्ड main.java विच कॅन बी डन इन एनी टेक्स्ट एडिटर लाईक नोटपॅडमध्ये पण तुम्ही एडिट करू शकता. तर नोटपॅडवर तुम्हाला हा वाला पूर्ण जो कोड आहे तो टाईप करायचा आहे. ठीक आहे. आणि हॅलो वर्ड मेसेज विच इज रिटन विथ द फॉलोइंग कोड. ओके, सो अशा टाईपचा एक कोड तयार करायचा आहे तुम्हाला main.java. ठीक आहे. सो ओपन करा, नोटपॅड ओपन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक कोड रन करायचा आहे. कोड ओपन करा. आता न्यू फाईल घ्या. नोटपॅड ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता टाईप करायचा आहे कोड. ठीक आहे. सो फर्स्टली टाईप करा पब्लिक क्लास स्पेस द्यायचे. आता कॅपिटल MAIN ओपनिंग ब्रेस द्यायचा, कर्ली ब्रेस. ठीक आहे. एंटर द्या, स्पेस द्या. पब्लिक स्टॅटिकची स्पेलिंग STATIC स्पेस void VOID स्पेस main MAIN नाही स्मॉल MAIN. ठीक आहे. आता लागूनच ब्रॅकेट घ्यायचा आहे, ओपनिंग ब्रॅकेट. त्याच्यामध्ये लिहायचं आहे कॅपिटल S स्ट्रिंग STRING स्ट्रिंग. आता त्याच्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा आहे, लागूनच स्क्वेअर ब्रॅकेट घ्या. स्पेस देऊन ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. आर्ग्युमेंट ARGS नाही, ब्रॅकेट कंप्लीट आहे, पहिले आर्ग्युमेंट लिहि ना त्याच्यात ARGS. आता ब्रॅकेट कंप्लीट. कर्ली ब्रॅकेट ओपनिंग कर्ली ब्रॅकेट. एंटर. खालच्या लाईनमध्ये स्पेस घे, पुन्हा स्पेस घे. लिहि तिथे कॅपिटल S सिस्टीम SYSTEM सिस्टीम डॉट फुल स्टॉप घ्यायचा, डॉट OUT डॉट प्रिंट PRINTLN ब्रॅकेट लागून ब्रॅकेट. त्याच्यामध्ये आता तुम्हाला हे इन्व्हर्टेड कॉमा घे, डबल इन्व्हर्टेड कॉमा नाही, इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा. हां, कॅपिटल H जो मॅसेज सांगितलेला ना आपल्याला तो टाईप करू. हॅलो स्पेस वर्ल्ड कॅपिटल W कॅपिटल घ्यायचं आहे. ORLD. ठीक आहे. इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, ब्रॅकेट कंप्लीट. आणि तिथे कोलन द्यायचा आहे. आता कोलन द्या. आता तो नाही, कोलन डॉट. ते कॉलन दिलं. ठीक आहे. एंटर. दोन्ही ब्रॅकेट कंप्लीट करायचे. आता स्पेस दे, थोडीशी स्पेस दे. पहिला कर्ली ब्रॅकेट कंप्लीट कर. कंप्लीट ओपनिंग नाही, कंप्लीट. एंटर डबल. आता दुसरा कर्ली ब्रॅकेट कंप्लीट नाही, स्पेस नको देऊ, बॅक घे. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. असा हा तुमचा जो कोड आहे बघा, तुम्ही हाच एक कोड तुम्ही टाईप केलेला आहे. ओके, हा असा एक तुम्ही कोड टाईप केलेला आहे. त्या कोडला तुम्हाला आता काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. सेव्ह करा. आता त्याला फाईल सेव्ह ॲज. एक डेस्कटॉपवर एक फोल्डर घ्या तुमचं, एक फोल्डर बनवा ना. तुमचं फोल्डर असेल ना एखादा तुमचं कोपा नावाचं. काय करणार तू इथं, राईट क्लिक करून न्यू फोल्डर, न्यू चल तिथे लिही कोपा 2425. तसं येणार नाही ते. एंटर मार. ठीक आहे. याच्यामध्ये आता जावा, एक मिनटं, मंगला.java टाक.
स्मॉलमध्येच .java सेव्ह कर. आता हा कोड आपल्याला रन करून बघायचा आहे. केले आहे फाईल तयार केलेली आहे. तर त्या फाईलला आधी सेव्ह करा. सेव्ह करायचं आहे तुम्हाला. सेव्ह ॲजमध्ये जाशील तू आता. सेव्ह ॲज ठीक आहे. आणि main.java या फाईल मी सेव्ह केलेली आहे. कॅन्सल करून घे. सेव्ह केलेलं आहे ना तुम्ही. ओके ठीक आहे. आता या फाईल सेव्ह झालेली आहे. तुम्हाला आता याला काय करायचं आहे, रन करायचं आहे. आधी सगळ्यात महत्त्वाची स्टेप काय राहते, रन करणं. तर तू रन कर. आता त्याला याच्यात जा, तुझ्या फाईल नेमवरती टॅबमध्ये कर ना क्लिक तिथे. CMD कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचं आहे. तुम्ही ही काय करताय, डायरेक्ट पाथ देत आहे. ठीक आहे. नाहीतर तुम्हाला कमांड प्रॉम्प्टमध्ये जाऊन याची पाथ देता येते, ते पण ऑप्शन आहे. तुम्हाला इझी वेनं सांगत आहे मी. ठीक आहे. CMD टाईप केलं, ओपन करा एंटर मारून. हे झालं तुमचं पाथ. ठीक आहे. बघा तिथं सी युजर ॲडमिन डेस्कटॉप कोपा ते फोल्डरचं नाव आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट तुमची काय होतं इथे रन होत आहे. तुम्ही जे काही कोड केलेला आहे तो इथं आपण डिबग करत आहोत. ठीक आहे. कंपाईल करत आहोत. ठीक आहे. तिथे तुम्हाला काय टाईप करायचं आहे, तर जॅवॅक JAVAC स्पेस MAIN फाईलचं नाव टाकायचं आहे MAIN.java आणि एंटर करायचं आहे. ठीक आहे. आता हे काय झालेलं तुमचं बॅक साईडनं बघा, तुमचं इथे फोल्डर क्रिएट झालेलं आहे. क्लास फाईल तयार झाली आहे. ठीक आहे. हे क्लास फाईल तयार झाली आहे. त्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, म्हणजे कंपाईल झालेला आहे तुमचा कोड. ठीक आहे. आता रन करायचा आहे. रन करण्यासाठी आता तुम्हाला परत आता हे इथं एरर आलेलं नाही. जर एरर असतं तर मग इथे मधात काही लिहून आलेलं असतं, जसं मगाशी आलेलं होतं. ठीक आहे. एरर होता तेव्हा, कारण तुम्ही मगाशी फाईल नेम चुकवलं होतं. जो क्लास दिलेला आहे त्याच नावाची तुम्हाला फाईल नेम सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. आता तुमचं फाईल कंपाईल झालेली आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे रन करायचं आहे. परत टाईप करा जावा स्पेस फक्त फाईल नेम मेन MAIN कॅपिटल MAIN. ठीक आहे. एंटर. ठीक आहे. बघा तुम्ही बघू शकता तुमचं जे आउटपुट आहे ते आलेलं आहे. काय आहे आउटपुट, हॅलो वर्ल्ड. जे तुम्ही पब्लिकमध्ये तुम्ही जे प्रिंट करण्यासाठी टाकलेलं होतं हॅलो वर्ल्ड, हे तुमचं इथं प्रिंट झालेलं आहे. कुठे झालेलं आहे, इथे तुमच्या कंपायलरमध्ये कंपाईल झालेला आहे आणि रन झालेला आहे. हा तुमचा आउटपुट आहे, फायनल आउटपुट. ओके ठीक आहे. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? समजलं आहे का? ठीक आहे. सगळ्यांनी हे करून बघायचं आहे. ठीक आहे. आणि जे मुलं आता प्रेझेंट नाही त्यांना पण तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. काही शॉर्ट टर्ममध्ये वगैरे गेलेले असतील मुलं, त्यांना पण तुम्हाला सांगायचं आहे. आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे परत एकदा आणि परत एकदा करून बघायचं आहे. ओके ठीक आहे. सगळ्यांना जावाचं बेसिक समजलेलं आहे, इन्स्टॉलेशन वगैरे समजलं जावाचं, आणि जावा किती सोपं आहे बघा बरं. पण आपल्याला असं वाटतं की जावा खूप हार्ड आहे ना. आता तुम्हाला कसं वाटतं जावा कसं आहे, सोपं आहे. म्हणजे सगळ्या जणांनी हे करून बघायचं आहे होमवर्क. ठीक आहे. गुड.